सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणाने आजवर अनेक चढ उतार पाहिले, अनेक भूकंप अनुभवले. पण सध्या जे वारे वाहत आहे ते केवळ सत्तेच्या बदलाचे नाहीत, तर एका मोठ्या राजकीय विघटनाचे संकेत देत आहे. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत म्हणत एकत्र आलेली महाविकास आघाडी म्हणजेच मविया आज स्वतःच्याच अस्तित्वाच्या लढाईत अडकली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलिनीकरणाच्या हालचाली आणि काँग्रेसचा एकला चलोरीचा नारा हे सर्व पाहून सामान्य जनतेच्या मनात एकच प्रश्न आहे: ही आघाडी टिकणार की विखुरणार? आणि नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांचे निकाल आणि आता महाविकास आघाडीतील संभाव्य फूट या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या समोर कोणती आव्हाने आहेत आणि ते आता काय करणार? चला सविस्तर जाणूया आजच्या व्हिडिओमध्ये. कथेची सुरुवात होते ऑक्टोबर 2019 मध्ये. विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले होते. भाजपा 105 आणि शिवसेना 56 जागा जिंकून बहुमतात होते. पण सत्तेच्या समान वाटपावरून आणि 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदावरून युतीत ठिणगी पडली. एकेकाळचे मित्र एकामेकांचे शत्रू झाले. तेव्हा शरद पवारांच्या चाणक्य नीतीने आणि संजय राऊतांच्या आक्रमक पवित्र्याने भारतीय राजकारणातील सर्वात अशक्य वाटणारी युती आकारास आली. कट्टर हिंदुत्ववादी शिवसेना आणि धर्मनिरपेक्ष मानली जाणारी काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र आले. 28 नोव्हेंबर 2019 रोजी शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि महाविकास आघाडी हे नवे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात कोरले गेले. सुरुवातीच्या काळात महाविकास आघाडीने अत्यंत नियोजनबद्ध काम केले. कोरोना काळातील संकट हाताळणे असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, तिन्ही पक्ष एकत्र लढल्यामुळे भाजपाला सत्तेबाहेर ठेवण्यात त्यांना यश आले. महाविकास आघाडी एकत्र असल्यामुळे मतांचे विभाजन टाळले जात होते. ग्रामीण भागात राष्ट्रवादीची ताकद, विदर्भात काँग्रेसचा जोर आणि मुंबई कोकणात सेनेची एकत्र, यामुळे एक अभेद्य भिंत तयार झाली होती. जोपर्यंत एकनाथ शिंदे यांनी बंड केले नव्हते तोपर्यंत महायुती म्हणजे भाजप, शिंदे आणि अजित पवार गट अस्तित्वात नव्हती आणि महाविकास आघाडी हीच राज्याची सर्वात मोठी शक्ती होती. पण हे चित्र जास्त काळ टिकले नाही. महाविकास आघाडीमध्ये सत्तेचे वाटप आणि श्रेय घेण्यावरून सतत वाद सुरू होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अनेकदा जाहीरपणे तक्रारही केली की सरकारमध्ये काँग्रेसला दुय्यम स्थान दिले जात आहे. महापालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये एकामेकांविरुद्ध तक्रारी वाढल्या. विशेषतः पुणे, नाशिक आणि मुंबईत जागा वाटपावरून काँग्रेस आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्यात नेहमीच संघर्ष पाहायला मिळाला. अलीकडच्या काळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या. यामुळे काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली. काँग्रेसने स्पष्ट केले की राज ठाकरेंच्या हिंदुत्ववादी भूमिकेशी आमची विचारधारा जुळत नाही. फेब्रुवारी 2026 च्या ताज्या घडामोडींनुसार काँग्रेस आता महाविकास आघाडीच्या बंधनातून मुक्त होण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील म्हणजे शरद पवार गटामधील विलिनीकरणाच्या बातम्या आणि उद्धव ठाकरेंची स्वतंत्र रणनीती यामुळे काँग्रेसने आता स्वतःची ताकद आजमावण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेतनला यांनी संकेत दिला आहे की आम्ही भाजप आणि उद्धव सेना या दोघांविरुद्ध लढण्यास तयार आहोत. काँग्रेसला आता असे वाटते की आघाडीत राहून त्यांचे पारंपरिक मतदार म्हणजेच मुस्लिम आणि उत्तर भारतीय संभ्रमात पडले आहेत. परंतु या सर्व फुटीमध्ये उद्धव ठाकरेचं काय होणार? चला थोडं सविस्तर समजूया. एकला चलोरीची भूमिका घेतल्यास उद्धव ठाकरे एकाकी पडण्याची भीती आहे. मुंबई आणि परिसरात काँग्रेसची काही हक्काची मते म्हणजेच मुस्लिम आणि हिंदी भाषिक महाविकास आघाडीच्या माध्यमातून ठाकरेंच्या उमेदवारांना मिळत होती. आता काँग्रेस स्वतंत्र लढल्यास ही मते विभागली जातील, ज्याचा फटका ठाकरेंच्या सेनेला बसेल. राष्ट्रवादी काँग्रेसमधील विलिनीकरणाच्या चर्चेमुळे शरद पवार गट नेमकी काय भूमिका घेता यावर ठाकरेंचे भवितव्य अवलंबून आहे. जर पवार गट ही कमजोर झाला तर ठाकरेंना पूर्णपणे स्वतःच्या जीवावर लढावे लागेल. उद्धव ठाकरे आता काय करणार? चला पाहूया. नुकत्याच झालेल्या चर्चेनुसार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकदा मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर एकत्र येण्याची शक्यता आहे. बीएमसी निवडणुकीत दोन्ही भावांनी मिळून 71 जागा जिंकल्या आहेत. जर हे दोघे एकत्र आले तर मराठी माणूस एकवटू शकतो आणि हेच त्यांचे महायुती विरुद्धचे सर्वात मोठे हतियार असेल. उद्धव ठाकरे आपल्या भाषणातून सतत एकच गोष्ट सांगत आले आहे: आमचा पक्ष चोरला,
चिन्ह चोरलं, आता मुंबईवरही दरोडा टाकला जातोय. जनतेच्या मनातील सहानुभूती हीच त्यांची मोठी ताकद आहे. आगामी निवडणुकांमध्ये जे अनअपेक्षित धोका आणि निष्ठा या मुद्द्यांवरून अधिक भर देतील. नगरसेवक गेले, आमदार गेले, पण शिवसैनिक अजूनही मैदानात आहे. उद्धव ठाकरे आता ग्रामीण भागात आणि मुंबईतील प्रत्येक वाड्यात जाऊन पक्ष संघटना पुन्हा बांधण्यासाठी संवाद यात्रा काढण्याची शक्यता आहे. त्यांच्यासाठी आता प्रत्येक जागा ही करो या मरोची लढाई असेल. महाविकास आघाडी तुटल्यास थेट फायदा विद्यमान महायुतीला म्हणजेच भाजप, शिंदे सेना आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला होणार आहे. याचे विश्लेषण करूया चला. सर्वप्रथम त्रिकोणी लढतीचा फायदा. जेव्हा काँग्रेस किंवा शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढतात तेव्हा भाजप विरोधी मते विभागली जातात. 10% मतांची विभागणी देखील भाजपच्या उमेदवाराला विजयी बनवू शकते. मग द्वितीय, काँग्रेसची पारंपरिक वोट बँक. जर काँग्रेस स्वतंत्र लढली तर मुस्लिम आणि दलित मते विभागली जातील, जी एरवी मवियाला एकमुखाने मिळत होती. तृतीय, संभ्रमाचा फायदा. मतदारांमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांबाबत संभ्रम निर्माण होईल, ज्याचा फायदा महायुती आपल्या प्रचारात महाविकास आघाडी म्हणजे केवळ सत्तेसाठी जमलेली गर्दी असे म्हणून घेईल. राजकारणात मैत्रीपेक्षा अस्तित्व महत्वाचे असते मित्रांनो. काँग्रेसला सध्या असे वाटते की महाविकास आघाडीच्या सावलीत राहून त्यांचा पक्ष संपुष्टात येत आहे. स्वतंत्र लढल्याने कदाचित त्यांच्या जागा कमी येतील, पण संघटना पुन्हा उभी राहील. मात्र हे पाऊल महायुतीसाठी रेड कार्पेट अंथरल्यासारखे आहे. जर विरोधक विखुरले गेले तर महाराष्ट्रात पुढील 10 वर्षे एकाच विचारणाची सत्ता राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही महाविकास आघाडीच्या प्रयोगाची शोकांतिका ठरू शकते. महाराष्ट्राच्या मातीने आजवर अनेक युती पाहिल्या आहे आणि अनेक फुटीही, पण महाविकास आघाडीचे विसर्जन हे राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठे राजकीय वळण ठरेल. एका बाजूला महायुतीचा वाढता जाणारा रथ आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे विखुरलेले शिलेदार. महाराष्ट्राची जनता आता कोणाला कौल देणार? काँग्रेसचा हा जुगार त्यांना किंग बनवणार की सत्तेपासून अधिक दूर नेणार, हे पाहणे औत्सुकताचे ठरणार आहे. मित्रांनो, यावर तुमचे काय मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.